मी ललिता पुरुषोत्तम बोदडे एक आशा वर्कर आहे। दर महिन्याला आमचं लसीकरण असते, तर लसीकरणाला आम्हाला रूम नाही आहे। या फुले गावामध्ये गट क्रमांक 1 अंगणवाडी मिळालेली आहे, गट क्रमांक 2ला अंगणवाडी मिळालेली नाही, त्यामुळे ती मराठी माध्यम शाळेत घेत असतात। पण त्या शाळेची अवस्था बघा कशी आहे ही अवस्था। आणि एकीकडे हे सरकार म्हणते की लहान मुलं कुपोषित निघालेलं नाही पाहिजे, लहान मुलांचं वेळेवर लसीकरण झालं पाहिजे। पण हे लसीकरण कुठं घ्यायचं? कारण या मराठी शाळेची अवस्था ही अशी करून ठेवलेली आहे। आणि या गावात फक्त अध्यक्ष सचिव हे पद घ्यायला तयार असतात, पण त्या शाळेची कंडिशन बघायला कोणीच तयार नाही आहे। आज हे माझं लसीकरण मी उघड्यावर घेत आहे, बघा माझं लसीकरण कुठं कुठं चालू आहे हे लसीकरण। आणि या मुलांच्या जर अंगावर हे असं काही पडलं तर या मुलांची जबाबदारी हे सरकार घेणार आहे का? कारण यांचे आई वडील तर शेतात जातात, मग हे असं लसीकरण हे उघड्यावर चालणार आहे का? हे सरकारला मान्य आहे का? कुठेतरी हे सरकार किती झोपलेलं आहे, किती निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठेतरी अशी लाज वाटते का की हे असं पळकी शाळा आहे? बघा या शाळेची कंडिशन बघा, नुसतंच वातावरण खूप बेकार आहे या गावातलं। काही म्हटलं की कंडिशन खूप बेकार असते, कोणती सभा होत नाही, कोणतं काहीच नाही, हे एवढी दुर्लक्ष या शाळेची कंडिशन आहे। दर महिन्याला आम्ही इथं लसीकरण घेत होतो, पण आज लसीकरणाला आलो तर हे लसीकरणासाठी हे शाळा ही अशी कंडिशन झालेली आहे। ह्या शाळेची ही अवस्था आहे, फुले गावामधली ही अवस्था आहे। बघा हे एवढे मुलं या शाळेत खेळत असतात, यांच्या अंगावर इथं काही पडलं तर कोण याला जिम्मेदार आहे? फक्त हे सरकार जिम्मेदार आहे। कारण इथं वानेरं येत असतात, खेळत असतात, या शाळेचा हे असे हाल चालू आहे। बस एवढंच माझं बोलणं आहे।